ठाण्यामधील पालिकेच्या कळवा रुग्णालयामधील अधिष्ठाता वैद्यकीय अधिकाऱ्याला करणे दाखवा नोटीस। रुग्णांना होणाऱ्या त्रासाबद्दल महापालिका प्रशासनाकडून दखल। अतिरिक्त आयुक्तांकडून अधिकाऱ्याची कानउघडणी। कल्याणमध्ये सोनाराचं अपहरण करून 2 लाखांची खंडणी मागणाऱ्या टोळीला बेड्या। गहाण ठेवलेले दागिने सोडवण्यासाठी अपहरण करून खंडणी मागितली होती। टिटवाळा पोलिसांना बेड्या ठोकल्या। गेल्या 8 दिवसांपासून कोकण किनारपट्टीवरील मासेमारी व्यवसाय पूर्णपणे ठप्प। मासळी बाजारावर मोठा परिणाम झाल्याने माशांचे दर वधारले। सुरमई 1200 रुपये तर पापलेट 1500 रुपयांवर। कोट्यवधी खर्चून केडीएमसीने उभारलेला महापौर बंगला ओसाड। 15 वर्षांपासून टाळेबंद असल्याने परिसरामध्ये झाडाझुडपांचा वेढा। फर्निचरला वाळवी तर इमारतीमध्ये पडझड झाल्याचं चित्र समोर। प्रशासनाच्या उदासीन कारभारानं जनतेच्या पैशांची उधळपट्टी। गुरु नानक जयंतीनिमित्त 5 नोव्हेंबरला सार्वजनिक सुट्टी असूनही मुंबईतील वीरमाता जिजामाता उद्यान खुलं राहणार, तर दुसऱ्या दिवशी 6 नोव्हेंबरला उद्यान बंद राहणार। पालिका प्रशासनाची माहिती। मुंबईतील खासगी कोचिंग क्लासेसची होणार तपासणी। विधान परिषदेच्या सभापतींचे समिती स्थापन करण्याचे निर्देश। 15 दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांचे आदेश। सर जे स्कूल ऑफ आर्ट या आता विक्रोळीमध्ये स्वतःचे एक कॅम्पस उभारण्याच्या विचारात। विक्रोळीमधील गोदरेज परिसरामध्ये एलबीएस मार्गाजवळ 5 एकरावर हे प्रस्तावित बाह्य कॅम्पस उभारले जाणार।